आपण ज्यावेळेस एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरतो त्यावेळेस जर आपण त्याचा प्रॉपर प्लॅनिंग केला नाही तर ह्या ठिकाणी फॉर्मचे पैसे आणि वेळेचे नुकसान होतं। आणि म्हणून हे जर सगळं टाळायचं असेल तर हा जो सेशन आहे हा सेशन इतका जीव ओतून करा की यामध्ये तुमच्या A to Z संकल्पना जे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महिला व बालविकास भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अवश्यच पाहायला पाहिजे। का तर पुढच्या 8 ते 10 मिनिटात तुम्हाला ह्याच्यासाठी काय लागणार आहे आणि कशा रीतीने तुम्हाला जायचंय की जेणेकरून तुमचा रिझल्ट आला पाहिजे। नुसतं फॉर्म भरत बसणं हे म्हणजे करिअर करणं नव्हे तर या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला याच लेक्चर मधून मिळणार आहे। त्याच्यामुळे लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि एक असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास भरती जी आहे ती भरती 2 प्रकारची भरती आहे। एकामध्ये 236 जागा आहेत ज्यामध्ये ऑल ओव्हर सगळेच ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि एक आहे ज्यामध्ये फक्त महिला फॉर्म भरू शकतात। त्या 102 जागेची भरती आहे। तर आजच्या पहिल्या पार्ट मध्ये 236 जागा ज्या आहेत ज्यामध्ये ऑल ओव्हर सर्व विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा सेशन असेल आणि पुढच्या पार्ट मध्ये फक्त महिलांसाठी ICDS वाल्यांसाठी तो या ठिकाणी सेशन असेल। तर दोन्हीसाठी सेम क्वालिफिकेशन आहे त्याच्यामुळे दोन्ही विद्यार्थी ते सेम फॉर्म भरणार आहेत आणि त्याच्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अवश्य पाहायला पाहिजे। तर बघा ह्यामध्ये एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। जे मी बोलणार आहे ते सगळे या बॅच मध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे अशी बॅच तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे। का तर फक्त तुमचा परीक्षेला जेवढे फॉर्म भरायला पैसे लावतात तेवढ्याच पैशामध्ये पास होण्यासाठी ही बॅच असणार आहे। का तर यामध्ये मी आहे, आशालता गुट्टे मॅडम आहेत, शरद सर आहेत, त्याच्याबरोबर आपण पाहतो लोंढे सर आहेत, ऋतुराज सर आहेत, एकदम तमाम जबरदस्त आवंतकर सर वगैरे हे मोठी टीम यामध्ये असणार आहे। तर बघा ही जी भरती आहे ह्या भरतीमध्ये सर्वसाधारणतः ह्या 236 जागा आहेत आणि या 236 जागेला तुम्हाला तर बेसिक क्वालिफिकेशन माहितच आहे। 14 तारखेपासून फॉर्म भराय सुरुवात झालेली आहे। 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीतील महिला पुरुष इथं फॉर्म भरू शकतात। ज्यामध्ये संरक्षण अधिकारी एक पद सोडलं की तिथं फक्त एक काहीतरी अनुभव लागतो, अन्यथा बाकीचा जर तुम्ही विचार केला जसं की परिवीक्षिका घ्या, या ठिकाणी लघुलेखक घ्या, म्हणजे 10वी पदवी असं बेसिक एज्युकेशन आहे। आणि यावरती आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, अवश्य तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या की याला बेसिक क्वालिफिकेशन काय होतं काय नाही ते मुद्दे तिथं तुम्हाला क्लिअर होणार आहेत। आणि ही PDF पण मी टेलिग्रामला टाकणार आहे, त्याच्यामुळं डिस्क्रिप्शन मध्ये जो टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तो टेलिग्रामची लिंक जॉईन करा। अशा PDF तिथं आहेत आणि हा फॉर्म आधी भरून घ्या। का तर हा फॉर्म भरल्यानं तुमच्या माहितीसाठी सांगतो की याचा जो सिलेबस आहे हा सिलेबस नेमका कशा प्रकारे अभ्यासायचा त्याविषयी आजचं हे लेक्चर जे आहे हे लेक्चर आपण बनवत आहोत। तर पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घ्या, ह्याला मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान JGK आहे आणि बौद्धिक चाचणी आहे। याला काय नाही, याला गणित नाही, परंतु बेसिक अंकगणित माहित असणं अत्यंत आवश्यक बाब असते। तर इथं लक्षात घ्या हे प्रत्येक विषय 50-50-50 मार्काला आहे, अशी 200 मार्काची परीक्षा आहे, 2 तासाचा वेळ आहे। आणि यामध्ये लक्षात घ्यायचं की अशा पेपरला बघा, अशा पेपरला एक सर्वसाधारणतः जर तुम्ही विचार केला तर अशा पेपरला 180 प्लस मार्क जे आहेत ह्या मार्काचं टार्गेट ठेवून तुम्हाला चालणं गरजेचं आहे। का तर हे एक्झाम TCS घेणार आहे। आता 180 प्लस मार्काचं हे टार्गेट नेमकं कसं अचीव करायचं त्या संदर्भात आपण बोलूयात। तर पहिला विषय आपल्या समोर आहे मराठीचा विषय, कोणता? मराठी। आता या मराठीमध्ये 25 प्रश्न तुम्हाला असणार आहेत आणि 25 प्रश्न जे आहेत हे 50 मार्कासाठी आहेत। 25 प्रश्न किती? 50 मार्काला या ठिकाणी हे 25 प्रश्न असणार आहेत। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे 25 प्रश्न 50 मार्काला, इथं मराठीत आपल्याला एकही प्रश्न वाया जाऊ द्यायचा नाही। 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आले पाहिजेत। त्या संदर्भात काय केलं पाहिजे तर बघा TCS मध्ये
3 प्रकारचा प्रश्न विचारले जातात. प्रश्न किती? मराठीला 3 प्रकारचे प्रश्न आहेत. नंबर 1 प्रकार जो आहे या मराठीमध्ये विचारलं जातं व्याकरण, बरोबर आहे. नंबर 2 प्रकार आहेत शब्दधन, काय शब्दधन. आणि नंबर 3 चा प्रकार असतो उतारे. काय असतं? उतारे. काय परीक्षेला ते असतात, काय परीक्षेला ते नसतात, परंतु जनरली आता उतारे विचारले जातच आहेत. आता यात कसं बघा, 25 प्रश्नापैकी एक 10 ते 12 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला निव्वळ शब्दधनावर असतात. शब्दधन म्हणजे काय तुम्हाला सांगतो, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, त्याच्याबरोबर अनेक शब्दासाठी एकच शब्द आहे, म्हणी आहेत, म्हणी बरोबर वाक्य प्रचाराचा अर्थ आहे. जे मराठी जनरल आयुष्यात आपण बघतो तेच मराठी तुम्हाला इथं 10 ते 12 प्रश्नासाठी. आणि उतार्यावरती 5 प्रश्न आहेत. उतार्यावरती किती? 5 प्रश्न. आता उरलेला जर आपण विचार केला की 16-17 प्रश्न हिथंच कव्हर झालेले आहेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 8 ते 10 प्रश्न हे व्याकरणावरती विचारलं जातं, जे की ज्याचाच फक्त तुम्ही अभ्यास करता. ज्याचाच फक्त काय करता? अभ्यास करता. नाम काय, सर्वनाम काय, विशेषण काय. म्हणजे तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या, सेम पॅटर्न असाच राहतो. 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, दोन्हीला सेम पॅटर्न आहे. म्हणजे इंग्रजीला सुद्धा ना 8 ते 10 प्रश्न व्याकरणावरती, 8 ते 10 ते 12 प्रश्न व्हॉकॅब्युलरी. आपण करतो ना, यामध्ये आपण पाहतो सिनोनिम्स, अँटोनिम्स जे आहेत, बरोबर आहे ना. त्यानंतर आयडम, फ्रेजेस असे जे मुद्दे आहेत, तर इथं जे आहेत म्हणी, वाक्य सेम इंग्रजीचे तसंच असतं. आणि इंग्रजीत सुद्धा उतार्यावरचा विषय. आता इंग्रजीचा उतारा तुम्हाला किती कळतो हे महत्वाचं नाही, बरोबर आहे का. तर तिथं तुम्हाला माहित आहे की इंग्रजीत उतारा कळणार नाही म्हणून तिथं प्रश्न तुम्हाला सुटत नाहीत. परंतु जरी डोकं लावलं 3 ते 4. आता इंग्रजीत तुम्ही सर्वसाधारणतः एक 20 ते 22 मार्काचं टार्गेट मी म्हणतोय तसं अचीव करणार. आणि मराठीत 25 प्रश्न मार्क नाही, 20 ते 22 प्रश्नाचं टार्गेट इंग्रजीत आणि मराठीत 25 प्रश्न. इथं या गोष्टी कशा मिळवायच्या? तर बघा, या दोन्हीसाठी शब्दधन हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतो, मराठीसाठी पण आणि इंग्रजीसाठी पण. आता यामध्ये काय बघा, जी TCS न परीक्षा घेतलेली आहे, कोणी परीक्षा घेतलेली आहे? TCS न. या TCS न परीक्षा घेतलेले आहेत, ह्यामध्ये आतापर्यंत जेवढं मराठी आणि जेवढं इंग्रजी आलेलं आहे किंवा जेवढं GS आलेलं आहे, जेवढं GK आलेले आहे, त्या संदर्भात जेवढं मराठी आणि जेवढं इंग्रजी आलेले आहे ना, त्या मराठी आणि इंग्रजीत आलेले सर्व शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरोधार्थी शब्द जर तुम्ही तोंडपाठ केलं ना, हार्डली तुम्हाला सांगतो दोन्ही विषय मिळून 800 ते 900 या ठिकाणी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार मराठी आणि इंग्रजी. मराठीचे 400 450 आणि इंग्रजी 400 450. तेवढं जर तुम्ही पाठ केलं, तुम्हाला सांगतो ह्या 10 ते 12 पैकी समजा 12 याच्यावर प्रश्न आले पुढे पेपरला बसल्या, तर 10 प्रश्न हे तुम्हाला हितूनच प्राप्त होतात. 2 नवीन असतात, 2 किंवा 3 नवीन असतात. का तर नवीन, प्रत्येक पेपर वेगळा असतो, नवीन असतो आणि ते ऍड होतं. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, तिथं तुम्ही हे पाठ केलं ना सगळे शब्द वगैरे, तिथं तुम्ही वरच्या 3 पैकी 2 ला तर सहज लॉजिक लावता आणि ते 2 मध्ये तुम्ही तिथं अचूकता साधू शकता. का तर याला काही निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही, याला 45% टार्गेट गाठायचंय, निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही. त्याच्यामुळे ह्या लेवलनं या विषयाचं इथं पाठ करा. मग ही PDF मिळेल कुठं? तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करा. त्या टेलिग्रामवरती ती PDF मी टाकून देतो. तिथून ही 4-4.5 पानाची PDF आहे, त्यातून मराठी आणि इंग्रजी तुम्ही फक्त वाचून घ्यायचं, आरामात तिथं ते कव्हर होऊन जातं. आणि उतार्यासाठी काय तुम्हाला सांगतो, उतार्यासाठी सुद्धा तीच PDF करा. 4-5 उतारे इकडे प्रॅक्टिस केले ना मराठीचे, ते तर चुकत नाहीत. आणि इंग्रजीचे 5-7 उतारे प्रॅक्टिस केले ना, सहज लेवलला तुम्ही ते 5 पैकी इंग्रजीत 4 मार्क आणू शकता आणि मराठीमध्ये या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क आणू शकता. हिथं अशा रीतीनं. आता राहिलं व्याकरण. या व्याकरणाला तुम्ही जे आतापर्यंत वाचत आलेलं आहे त्यापैकी कोणते पुस्तक बघा, नाहीतर आपले YouTube लाईव्ह आशालता गुट्टे मॅडमचे या ठिकाणी होतात ते लेक्चर बघा, बरोबर आहे. तिथं किंवा या ठिकाणी
आणि हे सगळेच मुद्दे विशेष म्हणजे आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत. हे सगळेच मुद्दे, हे पीडीएफ आहे ना, हे सगळंच आपल्या बॅच मध्ये फक्त त्या 1299 मध्ये कव्हर केलेलं आहे. मग तुम्ही विचार करा की आपण काय काय विद्यार्थ्यांना देतोय, हे मामूली गोष्ट नाही. इथं या 2 विषयात कळालं का, तर व्याकरणासाठी तुम्ही जनरली काही केलं ना, इथं मराठीत 8-10 पैकी 7-8 बरोबर येणारच आहेत, आणि या ठिकाणी 7-8 नाही, मराठीत सगळेच बरोबर येतात. आणि इंग्रजीत इथं 8-10 पैकी या ठिकाणी 6-7-8 बरोबर आले, तर इंग्रजीत 20-22 प्रश्न सहजरित्या आणि मराठीत 25 पैकी 25 प्रश्न सहजरित्या तुम्ही या मेथडनं काय करू शकता, प्राप्त करू शकता. हा मॅटर लक्षात घ्या. आता विषय राहिला बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेला सुद्धा तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. टीसीएस ची जी मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे ना, तेवढी पीडीएफ टेलिग्राम वरती असणार आहे. कुठं असणार आहे? टेलिग्राम वरती. तेवढी पीडीएफ करा. तुम्हाला सांगतो 16 ते 17 प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न आतापर्यंत टीसीएस ने विचारलेले आहेत, आणि यामध्ये हेच रिपीट फक्त ह्यातल्या संख्या आकडे बदलून प्राप्त होतात. हेच रिपीट तिथं काय प्राप्त होतात, हेच रिपीट तिथं मिळून जातात. आणि त्याच्यामुळे फक्त नवीन 2 ते 3 टाईप आले ना, त्याला सहज लेवलला तुम्ही लॉजिक लावतात. आणि ह्या पीडीएफ मुळे काय होतं तुम्हाला सांगतो, हे लॉजिक लागलं की वेळेचं मॅनेजमेंट पण तुम्हाला जमतं का. तर एक्झॅक्ट ही पीडीएफ जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येतं की किती वेळ एखाद्या एक्झाम्पलला लागतो. आता त्यातले 16-17 टाईप आहेत मागे विचारलेल्या प्रश्नाचं. त्यालाच तुम्ही काय करायचं, समजा संख्या मालिका आहे, संख्या मालिकेवरती एखादा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर त्याच्यावरती सराव करायचा. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये लोंढे सरनी तेवढे टाईप शिकवलेले आहेत आणि त्यामध्ये सराव भरपूर करून घेतलेला आहे, जेणेकरून ते लेक्चर बघितलं की परीक्षेत वाचल्यावर तुम्हाला असं वेगळं आणि अनिश्चित काहीच वाटत नाही. घरी अभ्यास करताय ना, तर घरी सुद्धा तेच टाईप करा आणि त्याच्यावरती इतर एक्झाम्पल सोडवत बसा. तुम्हाला सहज लेवलला तुम्हाला सांगतो ते सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून ही जी बॅच आहे, हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे असे जावा तुम्ही. नाहीतर मार्केट मधलं कुठलं तरी एक पुस्तक घेणार, ते जे की आतापर्यंत पोर्टल नुसार बनवलेलं होतं, एमपीएससी नुसार बनवलेलं होतं, त्याला तुम्ही डोकं लावत बसणार, पेपर मध्ये बसणार. त्या ठिकाणी 25 प्रश्न येणार, त्या 25 प्रश्न 16-17 टाईपवरच आलेले असतात. त्यापैकी तुम्हाला 4-5 टाईप कधीच बघितलेले नसतात. जे बघितलेले असतात ते सुटत नसतात का, तर ते त्याच्यावर तुम्ही तेवढा फोकस केलेला नसतो. अशा गोष्टीमुळं तुमचा तिथं काय होतो, मोठा घोळ होण्याची दाट शक्यता आहे. तर बुद्धिमत्तेसाठी सुद्धा ह्याच लेवलनं तुम्हाला काय जाणं आहे आणि ह्याच लेवलनं त्याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करणं आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी म्हणजे मी बॅच करतोय का करतोय माहिती आहे का, तर तुम्ही स्वतः त्याला किती डिसिप्लिन न करताल त्याबद्दल एक शंका असते. स्वतः नेमकं करताय तुम्ही, खरंच योग्य करताय का अयोग्य करताय, ते चेक कसं होणार. ते बॅच मध्ये कसं असतं, आमचा रोजचा धंदाच ते असतो, त्याच्यामुळे त्याला प्रॉपर लेवलला नेण्याचा आम्ही काय केलेला असतो, प्रयत्न केलेला असतो. आता आहे जीएस जीके. आता हे जर तुम्हाला सांगू का, जीएस जीके 2 प्रकारचं जीएस जीके असतं. समजा इतिहास जरी विचारला तर यामध्ये भारताचाही विचारतात आणि यामध्ये महाराष्ट्राचाही विचारतात. भूगोल जरी विचारला तर यामध्ये भारताचाही विचारतात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचाही विचारतात. आता काय पुस्तक असे आहेत की ज्यात भारताचा होतो महाराष्ट्राचा होत नाही. जसं की लुसेंटचं पुस्तक आहे, 1 नंबर पुस्तक आहे. सेंट्रलच्या रेल्वे एक्झाम दिल्या तर टीसीएस घेतात रेल्वे वगैरे. लुसेंटच्या बाहेर इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान काहीच येत नाही. बरोबर आहे ना. त्यात भूगोल घ्या, राज्यघटना घ्या, अर्थशास्त्र घ्या, त्याच्याबरोबर आपण पाहतो चालू घडामोडी घ्या, करंट अफेअर घ्या. हे सेंट्रलची एखादी परीक्षा असेल तर लुसेंटच्या बाहेर काय येत नाही. आधी महापोर्टल होतं, त्यात तात्याच्या टोकड्याच्या बाहेर काय यायचं. आता तुम्हाला लुसेंट पण वाचावं लागेल आणि तात्याचा ठोकळा पण वाचावा लागेल का, तर लुसेंट मधून तुम्ही काय करू शकता, सेंट्रल लेवलनं चालणारा भारताचा भूगोल, जगाचा भूगोल काय फॅक्ट्स मध्ये वाचू शकतात. आता ते लुसेंट हिंदी किंवा इंग्लिश मध्ये. आणि तात्याच्या टोकळ्यातून महाराष्ट्राच्या रिलेटेडची सगळी माहिती, म्हणजे राज्यघटना आली, पंचायत राज महाराष्ट्राचं कसं आहे, अर्थशास्त्र महाराष्ट्राचं कसं आहे, ते तिथून कव्हर करतात.
आता करंट अफेअर काय असते, एक्झामची डेट डिक्लेअर केली की 4 महिन्याचं पाठीमागचं करंट अफेअर तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमातून करून घेणार आहे, किंवा या ठिकाणी आपण पाहतो डेलीचं ऋतुराज सरचं एक लेक्चर आहे, किंवा आपलं स्वतःचं मंथली करंट अफेअरचं मासिक आहे आणि ते मी टेलिग्रामला मोफत टाकलेलं असतं. ते मी टेलिग्रामला काय केलेलं असतं, मोफत टाकलेलं असतं. ते तुम्ही बघू शकता. प्रत्येक महिन्यावाईज टाकलेलं असतं मी, ते तुम्ही बघा. आजचा आता या ठिकाणी आज पडून जाईल पूर्ण महिन्याचं, लक्षात घ्या. हे करंटसाठी ठीक आहे, परंतु वरच्या विषयाची पंचायत जे आपले ती जर दूर करायची तर भारताचा प्लस महाराष्ट्राचा, तर याला 2 पुस्तकं आहेत. आता 2 तुम्हाला करावीच लागणार आहे, का तर जीएस आहे, वाचल तेवढं ते कमी आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो, इकडचं जीएस जीके आपल्या बॅच मध्ये मी शिकवलेलं आहे, माझ्या बरोबर ऋतुराज सर आहेत. आता मी यामध्ये इतिहास शिकवले, भूगोल शिकवले, अर्थशास्त्र शिकवले. मला माहित आहे नेमकं काय काय करायला पाहिजे होतं, का तर मला एवढे 2-3च विषय आहेत. बरोबर, शिक्षक म्हणून 2-3च विषय असतात ना आम्हाला, पण तुम्हाला सगळे विषय असतात. त्यामुळे आमच्या 2-3 विषयात ना नेमकं त्याला पर्टिक्युलर काय करावं तेवढं आम्हाला काम करणं अवघड नसतं. त्यामुळे बॅच मध्ये ते कव्हर केलेलं आहे. इकडं कसं तुम्ही कव्हर करता हे तुमच्यावर डिपेंड आहे, का तर याला ती पीडीएफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन काही फायद्याचे ठरत नाहीत. कारण काय, का तर जीएस ला विचारायला स्कोप भरपूर आहे ना, त्यामुळे ते किती काही विचारू शकतात. बाकी विचारायला स्कोप नसेल तिथे या ठिकाणी मग बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, तिथं मग ते प्रिव्हियस इयरचा आधार चांगला ठरतो. हा, त्या पीडीएफचा फायदा काय होईल इकडं, की तो प्रश्न नेमके कसे विचारतात याचा बेसिक अंदाज तुम्हाला लागून जाईल. येते लक्षात तुमचे चांगल्या रीतीने कळाला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा लेक्चरला, का तर ह्या प्रकारे जर तुम्ही गेला तर सहज 180 प्लस तुम्ही मार्काचं टार्गेट आहे. या पद्धतीने गेला तुम्हाला 20-22 प्रश्न या ठिकाणी सहजरित्या इथून तुम्हाला प्राप्त होतील. बरोबर आहे ना. आणि बुद्धिमत्तेला ह्या प्रकारे तुम्ही गेला, हे मी सांगतोय ते, तर 25 प्रश्नापैकी इथं तुमचे 22-23 प्रश्न मी म्हणतोय त्या पद्धतीनं बरोबर येणारच आहे. बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी आपण बॅच मध्ये दिलेलंच आहे. ज्याला बॅच नाही लावायची त्याने हे करा, मी सांगितले तशा प्रकारे. ज्याला लावायची त्यांनी काहीच करू नका, नुसतीच बॅच करा, म्हणजे काहीच अडचण येणार नाही. चला, तर तुमच्या लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.